नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। सावली देणार चक्क आता मेंढरे कुटुंबाला वंशाचा दिवा। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता सगळेजण वाट बघत असतात की कधी मेंढरे कुटुंबामध्ये वंशाला दिवा भेटतोय। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की आपल्या अमृतासोबत जे काही घडलं होतं त्याच्या पाठीमागे बिचाऱ्या अमृताची चूक नव्हती, परंतु तिच्या नशिबात नव्हतं, त्याच्यामुळे तिला कधी देखील बाळ होऊ शकलं नाहीये। पण या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ती महामूर्ख ऐश्वर्या असते। कारण की त्या ऐश्वर्याने चक्क आता ताराला देखील नादून ठेवलेलं असतं की तू आणि तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये म्हणजे सोममध्ये अजिबात देखील संबंध येऊन देऊ नको, कारण की हे सगळं तुला तुझ्या फ्युचरसाठी पूर्णपणे नडू शकतं। हे सगळं ऐकून मात्र ती महामूर्ख तारा देखील सगळं काय ऐश्वर्याचं ऐकत असते आणि तिला वाटत असतं की तिचं फ्युचर सगळं काय खराब होईल। पण ऑलरेडीच तुम्हाला माहिती आहे की ताराचं काहीच फ्युचर नसतं, सगळं काही सावलीच्या जीवावरती चाललेलं असतं। ती एवढी पॉप्युलर झालेली असते आणि जे काही गाणं रिलीज झालं त्या सगळ्याच्या पाठीमागे देखील आपली सावलीच असते आणि सावलीमुळेच ते गाणं देखील पॉप्युलर झालेलं असतं आणि ते सावलीनेच गायलेलं असतं। हे सगळं सत्य तुम्हाला देखील समजलेच असेल। पण आता एवढं सगळं होऊन देखील आता ज्यावेळेस मात्र हे सगळेजण हनीमूनला चाललेले असतात त्यावेळेस मात्र ही ऐश्वर्या परत ताराच्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि ती तारा देखील आता मूर्खासारखं तसंच वागायला लागते आणि त्यांना वाटतं की सारंग आणि सावलीमध्ये ते एकमेकांना दूर केलं की त्यांच्या घरामध्ये वंशाला देवाच येणार नाही। पण ह्या ऐश्वर्याला असं वाटत असतं की तिने किती जरी मूर्खपणा आणि बालिशपणा केला तरी शेवटी जे होणार आहे ते होणारच 100% आहे। कारण की ऐश्वर्याला तर मूलबाळ होऊ शकत नसतं, त्याच्यामुळे ही महामूर्ख दुसरं कोणाला देखील होऊन द्यायचं नाही असा विचार करत असते आणि तिला वाटत असतं की मेंढऱ्यांच्या कुटुंबांमध्ये फक्त तिलाच इज्जत भेटावी, कारण की ती आता मोठी सून असते असं तिला वाटत असतं। आणि त्यानंतर आता तिलोत्तमाच्या नंतर सगळी काही प्रॉपर्टी आणि या सगळ्यावरती मालकी हक्क तिलाच गाजवायला भेटेल असं सगळं काही तिच्या मनामध्ये विचार असतात। पण तिने विसरून गेलेली असते की सावली देखील त्याच घरामध्ये आहे। कारण की ज्यावेळेस सगळ्यांच्या समोर हे सत्य येईल की सावली एवढी मोठी पॉप्युलर सिंगर आहे आणि आतापर्यंत जेवढी सगळी काही गाणी बाहेर व्हायरल झालेली आहेत या सगळ्याच्या पाठीमागे आपली सावलीच आहे आणि हा तिचाच आवाज आहे, त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांना थोबाड दाखवायला देखील जागा उरणार नाहीये। कारण की सगळ्यांसमोर सत्य येईल की सावली मेंढरे ही किती पॉप्युलर सिंगर आहे। तिने आत्तापर्यंत तिची सगळी काही स्टोरी हिडन ठेवली आणि तिने आत्तापर्यंत गायलेली गाणी देखील सगळ्या लोकांनी खूप ऐकलेली असतात। पण अजूनपर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की सारंग समोर देखील ते सत्य उघडकीस आलेलं नसतं। पण सारंगला हळूहळू सावलीवरती डाऊट यायला लागतो आणि त्याच्यामुळे सारंगला देखील कळतं की सावली माझ्यापासून काहीतरी लपवती आणि जेवढी सगळी काही गाणी आता रिलीज झालेली असतात ताराची ती सगळी सावलीनेच गायलेली असतात। हे सगळं देखील आता लवकरच पुढे येणार आहे। पण ज्यावेळेस मात्र आता सारंगच्या समोर हे सत्य येतं त्यावेळेस मात्र खूप वेळ निघून गेलेली असते, कारण की त्याच्या अगोदरच जगन्नाथने सावलीला सांगितलेलं असतं की आता पुढे खूप मोठं संकट येणार आहे, त्या संकटाला तुला एकटीला सामोरं जावं लागणार आहे, त्यामध्ये मी देखील तुझ्यासोबत नसणार आहे। त्यावेळेस मात्र सावलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। सावली म्हणते की आता काही जरी झालं तरी हे संकट तर मी दूर केलेलं आहे आणि माझ्या विठुरायाने देखील, त्याच्यामुळे आता इथून पुढचं येणारं संकट आहे त्याच्या अगोदरच मी सारंग सरांना सगळं सत्य सांगून टाकते, कारण की त्यांना भले वाईट वाटेल पण त्याच्यानंतर ते माझ्यावरती लगेच विश्वास ठेवतील की मी एवढ्या दिवस हे सत्य का लपवलं होतं। तर तिलोत्तमाला देखील माहीत असतं की आता ज्यावेळेस जगन्नाथने त्यांच्या घरामध्ये येऊन भविष्यवाणी केलेली असते आणि सांगितलेलं असतं की पुढच्या 1 वर्षाच्या आत मेंढरे कुटुंबामध्ये वंशाला दिवा येईल, ते पण माझ्या मुलीच्याच हातून येईल। पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर तिलोत्तमाला देखील विश्वास नसतो। तिलोत्तमाने देखील जगन्नाथवरती भरवसा ठेवलेला नसतो। तिला वाटत असतं की जगन्नाथ काही खोटं बोलतोय। पण ज्यावेळेस मात्र आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ज्याप्रमाणे जगन्नाथने सांगितलेलं असतं की 1 वर्षाच्या ह्या घरामध्ये पाळणं हलेल, आता ते दिवस देखील लवकर जवळच आलेले असतात आणि हाच विचार मात्र तिलोत्तमा करत असते। कारण की तिलोत्तमाला वाटते की खरंच त्या मुलीच्या पोटी जर बाळ जन्माला आलं तर किती बरं होईल, कारण की ह्या घराला तरी वंशाला दिवा भेटेल, कारण की अजूनपर्यंत त्या घरामध्ये कोणतं देखील छोटं बाळ कधी देखील जन्माला आलेलं नसतं। पण हे सगळं होत असताना मात्र तिलोत्तमाला वाटत असतं की असं काही देखील नसेल, तो जगन्नाथ काही देखील खोटं बोलत असेल आणि त्याची ह्या घरावरती वाईट नजर असेल। पण तुम्हाला माहीत आहे की जगन्नाथचे तसं काही देखील नसतं। जगन्नाथला देखील वाटत असतं की त्या घरामध्ये सगळं काही चांगलंच व्हावं आणि ते फक्त त्याच्या मुलीच्या हातून व्हावं, कारण की त्याला देखील माहीत असतं की त्या घरामध्ये बाकीच्या ज्या आहेत त्या कशा आहेत। कारण की ह्या ऐश्वर्याला तर आता मूलबाळ होत नसतं, त्याच्यामुळे तिने ठरवलेलं असतं की ताराला देखील होऊन द्यायचं नाही आणि ताराला जर नाही झालं तर त्या घरामध्ये वर्चस्व तिलाच भेटेल, कारण की सगळ्यांची फेवरेट सून मात्र ऐश्वर्याच बनेल। पण ज्या प्रकारे आपली जगवात जालते आणि ह्या ऐश्वर्याला जी पांढरी पाल म्हणत होती ते काही देखील चुकीचं नव्हतं, तिने एकदम योग्यच केलं। तर आता पुढे मात्र ज्यावेळेस मात्र सगळे हनीमूनवरून रिटर्न येतात त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटतं की आता यांच्यामध्ये काहीच घडलेलं नसेल। पण मित्रांनो, आता हनीमूनमध्ये जरी किती जरी कट कारस्थाने ह्या ऐश्वर्याने करायला लावलेले असतात तरी देखील आता काही दिवसातच लगेच आता सगळ्यांना गुड न्यूज भेटते। कारण की मित्रांनो, तुम्हाला पुढे समजेल की आपली सावली प्रेग्नेंट असते आणि हे सत्य ज्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर येतं त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। कारण की त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठा शॉक तर भेटलेला असतो
तिलोत्तमाला, कारण की तिलोत्तमा एवढी आनंदी झालेली असते की खरंच सावली प्रेग्नेंट असेल का, कारण की तिला आधीपर्यंतच जे काय अमृतासोबत घडलेलं असतं त्याचप्रमाणे सावलीसोबत नको घडायला, त्याच्यामुळे ती जास्त बोबाटा करत नाहीत. पण हे सगळं ऐकून मात्र ऐश्वर्याला काय करावं ते सुचत नसतं, कारण की ऐश्वर्या तारापाशी जाते आणि म्हणते की अगं मूर्ख, मी तुला काहीतरी काम सांगितलं होतं, तुझ्यावरती जबाबदारी सोपवली होती, ती दुखेल तुला व्यवस्थितरित्या पार पाडता आली नाही, तू काय मूर्खासारखी कामं करतेस. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर तारा देखील म्हणते की मी काय 24 तास तिच्यावरती लक्ष ठेवायला नव्हते गेली, माझी पण लाईफ आहे वहिनी, त्याच्यामुळे मला देखील एन्जॉय करायचं होतं. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर ऐश्वर्या म्हणते की तू एक नंबरची मूर्ख आहेस, तुला काही देखील अक्कल नाही. त्यावेळेस मात्र तारा म्हणते की वहिनी तुम्ही माझी अक्कल काढू नका, कारण की तुम्हाला किती अक्कल आहे ते देखील मला चांगलंच माहिती आहे. त्यामध्येच मात्र तारा आणि ऐश्वर्याची जोरदार भांडणं होतात. पण ज्यावेळेस मात्र ही सावलीची खबर सगळ्यांना कळते त्यावेळेस मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळेजण विचार करतात आता किती मजा येणार, कारण की ह्या घरामध्ये कोणीतरी छोटं बाळ येणार. पण हे सगळं झालेलं असतं त्यावेळेस मात्र जगन्नाथला माहीत असतं की ह्या घरावरचं संकट अजून देखील टळालेलं नाही आहे, कारण की आता ही एक आनंदाची बातमी असली तरी सावलीच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठी दुःखाची बातमी देखील आहे. कारण की त्याच पिरियडमध्ये मित्रांनो आता सारंगला सगळं काही सावलीच्या गाण्याचं सत्य कळतं. त्यावेळेस मात्र सारंगच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो, कारण की सारंगला वाटतं की सावलीने मला का फसवलं असेल. पण हे सगळं व्हायच्या अगोदर मात्र जगन्नाथला खबर कळते की सावली आता प्रेग्नेंट आहे. त्यावेळेस मात्र जगन्नाथ त्या घरामध्ये येतो, कारण की त्याला देखील वाटतं की त्याची मुलगी आता प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांसमोर येऊन तिला शुभेच्छा देतो आणि म्हणतो की काळजी करू नको सावली, आता सगळे काही संकट टळेल आणि ह्या घरामध्ये लवकरच तुझ्या बाळाचे धुडधुड पाऊल ह्या घरामध्ये पडतील. तर हे सगळं ऐकून तिलोत्तमाला देखील खूप बरं वाटतं. तिलोत्तमा देखील त्यावेळेस खूप खुश होते आणि तिलोत्तमा देखील आता सगळं काय ऐकून जगन्नाथला म्हणते की तू आत्तापर्यंत केलेली भविष्यवाणी खूप साऱ्या होत्या, पण ही मला खरंच खूप आवडली, कारण की तुझ्यामुळेच हे सगळं काय घडलेलं आहे. त्यावेळेस मात्र जगन्नाथ देखील म्हणतो की काळजी करू नको, कारण की अजून खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी ह्या घरामध्ये घडणार आहेत. हे सगळं ऐकून मात्र सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. पण मात्र ज्यावेळेस आता सारंगसमोर सगळं काय सत्य उघडकीस येतं की सावलीने आत्तापर्यंत एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं, त्यावेळेस मात्र सारंगला देखील कळत नाही की सावलीने का सांगितलं नसेल. पण आता सावलीला विचार असतो मनामध्ये की लवकरात लवकर सारंग सरांना सांगून टाकावं, पण अजूनपर्यंत फक्त आणि फक्त सावलीने दिलेल्या शब्दामुळे तिने हे सत्य सांगितलेलं नसतं. पण त्याच्या अगोदरच जगन्नाथने सांगितलेलं असतं की सावली हे संकट तुझ्यावरती येणार आहे आणि कदाचित त्या संकटामध्ये मी तुझ्यासोबत नसेल, कारण की सारंगला तू हे सगळं आधीच सांगायला पाहिजे होतं. तर सावलीच्या आयुष्यात आता दोन गोष्टी घडत असतात. एक तर मात्र ती प्रेग्नन्सीचे सत्य सगळ्यांना कळल्याच्या नंतर सगळेजण खूप खुश असतं आणि सगळ्यांना असं वाटत असतं की आता सावली वहिनीचं बाळ ह्या घरामध्ये येणार, त्याच्यामुळे आपण सगळेजण खूप आनंदित आहेत. पण सावलीच्या मनामध्ये एक टेन्शन असतं, कारण की तिला वाटत असतं की तिने आत्तापर्यंत सगळ्यात मोठं सत्य म्हणजे सारंग सरांनाच खोटं बोलली आणि त्यांच्यापासून हे सत्य का लपवलं असेल. त्यावेळेस मात्र आता तिलोत्तमा देखील सावलीची खूप काळजी घेत असतात घरातील सगळेच जण. पण सारंग नाराज झालेला असतो. सारंगला वाटत असतं की सावलीने जरी मला हे एवढी मोठी गोष्ट दिली नसती तरी माझ्यापासून सत्य लपवायला नको हवं होतं, कारण की त्याच ठिकाणी सावलीचं चुकलेलं असतं आपल्या, आणि हे सावलीने खरंच खूप चुकीचं केलं, कारण की आपल्या सारंगसमोर एवढं मोठं सत्य लपवायला नको हवं होतं. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, आता ज्यावेळेस सारंगला सगळं काय सत्य उघडकीस येईल त्यावेळेस मात्र सारंगने सावलीला माफ केलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता ज्याप्रमाणे आता सावलीचं प्रेग्नेन्सीचं सत्य सगळ्यांना कळलेलं आहे त्यावेळेस मात्र आता तुम्हाला काय वाटतंय, सावलीला या घरामध्ये नेमका काय होईल, मुलगा का मुलगी, प्लीज कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.